सरकारने आता तरी सुधारावं, नाहीतर सरकार बदलू. संभाजीनगरमध्ये परतल्यावर सीजेपी संस्थापक अभिजित दिपकेंचा सरकारला इशारा. विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली, दिपकेंचा सवाल. गृहमंत्र्यांनीच विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचे आदेश दिले. नीट पेपर फुटी आणि आंदोलनावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींचं वक्तव्य. राहुल गांधींनी पुरावा द्यावा अन्यथा माफी मागा. किरेन रिजिजू यांचा राहुल गांधींवर पलटवार. देशातील शिक्षण व्यवस्था आरएसएस चालवते. प्रत्येक विद्यापीठात आरएसएसचे कुलगुरू. राहुल गांधींचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका. पंतप्रधानांबाबत जेन झी वापरत असलेली भाषा सहन करणार नाही. भाजप खासदार कंगना रनौत पुन्हा संतापली. तरुणांना गटारछाप म्हणणं योग्य नाही. खासदारांनी जपून बोलावं. मंत्री महाजनांची प्रतिक्रिया. लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक आवाजी मतदानाने मंजूर. विरोधकांच्या गदारोळात विधेयकाला मंजुरी. अमित शहानंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. शरद पवारांनीही गेल्या आठवड्यात घेतली होती मोदींची भेट. भेटीगाठीनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण. शरद पवारांकडून मात्र चर्चांना विराम. मनोज जरांगेंकडून पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार. 29 ऑगस्टला अखेरचं पण निर्णायक आंदोलन. हैदराबाद गॅझेटियरनुसार प्रमाणपत्र मिळत नाही तोवर आंदोलन सुरू राहणार असल्याचा पवित्रा. पुणे विद्यापीठात बोगस पदव्यांचं रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप. 3 लाखात बीकॉमची डिग्री देण्याची ऑफर. एका रिक्षा चालकाच्या सतर्कतेमुळे पदव्यांचा बाजार उघडकीस. मुंबई महापालिकेत महागड्या गाड्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झुंपली. इनोव्हा क्रिस्टाच्या मागणीवरून किशोरी पेडणेकरांचा महापौरांवरती हल्लाबोल. तर स्वतः किशोरी पेडणेकरांनीही पाठदुखीमुळे नव्या गाडीची मागणी केल्याचं महापौरांकडून स्पष्टीकरण. एफडीएची नजर आता शाळांमधल्या कॅन्टीनवर. शाळेबाहेर 50 मीटरच्या अंतरापर्यंत HFSS युक्त पदार्थ विकण्यावर बंदी. शाळांची वर्षातून 2दा अन्न सुरक्षा तपासणी होणार. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंची माहिती. 2 कोटींचं बक्षीस असलेला माओवादी नेता मिसिर बेसरा याला अटक. CRPF आणि झारखंड पोलिसांची संयुक्त कारवाई. धनबादच्या जंगलातून घेतलं ताब्यात. बेसराच्या अटकेमुळे नक्षलवादी चळवळीला जबर धक्का. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणुकांच्या दरम्यान भीषण हिंसाचार. पाक लष्कराच्या गोळीबारात 30 आंदोलकांचा मृत्यू. 50हून अधिक जखमी. संपूर्ण POKमध्ये कलम 144 लागू. इंटरनेट सेवाही बंद. राज्यभरात गुरुपौर्णिमेचा उत्साह. गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत लाखो साई भक्तांची मांदियाळी. अक्कलकोटलाही स्वामी समर्थांच्या मठात भाविकांची रीघ. Thank you.